हाय फ्रेंड्स, आपला हा ब्लॉग संध्याकाळपासून स्टार्ट होते आणि तुम्हाला सांगितलं होतं आम्ही फॅमिली ट्रिप जाणार आहोत बाहेर. आणि हा आपला मिनी ब्लॉग नाही तर लॉंग ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटते मला लॉंग ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही 11 वाजता संध्याकाळी निघालो होतो. आम्हाला सकाळी पोहोचायचं होतं मॉर्निंगला आणि मग आम्ही सकाळी लवकरच कोल्हापूरमध्ये पोहोचला. पण पोहोचल्यानंतर आमची गाडी पंक्चर झाली, मग त्यामुळे खूप वेळ गाडी पंक्चरमध्येच गेला आमचा 1-1.5 तास. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे टाईमपास वगैरे केला आणि मग तिथून आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर केलं. आणि एंटर केल्यानंतर आम्ही रूम वगैरे केली आणि रूम वगैरे केल्यानंतर फ्रेश वगैरे झालं सर्व आवरून वगैरे. वाओ, लुक एट दिस गाइस, इधर से बाहर का व्यू भी दिखता है. रेडी झालात आम्ही आणि कसे वाटायले कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता दर्शनासाठी जायचं आहे आणि त्यासाठी पूर्ण आम्ही छानपैकी महाराष्ट्रीयन लुक टाईपमध्ये आम्ही लुक केलेला आहे. आणि कसा वाटायला कमेंट्समध्ये सांगा. बाय, चला आपण भेटू आता दर्शनाला. मी कशी दिसायले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही साडी वगैरे वेअर केलेली होती. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. कोल्हापूरच्या बाहेर नाश्ता खूप छान भेटतो मंदिराच्या बाहेर खरंच. आणि तिथून आम्ही दर्शन वगैरे झालं कोल्हापूरचं. आम्ही ज्योतिबासाठी निघालो. ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे, त्यासाठी आम्ही दर्शनासाठी ज्योतिबा तिथून जवळच आहे. आणि मग खरंच ज्योतिबाला जाताना व्ह्यू खूप छान आहे. मग व्ह्यू पाहत आम्ही वरती गेला आणि सर्व खूप भारी वाटत होतं. पण आमचा 1 दिवसाचा टूर होता आणि छानपैकी आम्ही फॅमिली सर्व फोटोज वगैरे काढले. आणि फोटोज वगैरे माझे पाहिजे असेल तर माझ्या इन्स्टा ID नक्की पहा. आणि आम्ही छानपैकी गेलात वरती आणि खरंच ज्योतिबाचं दर्शन वगैरे खूप छान झालं. कोल्हापूरचं पण देवीचं खूप दर्शन वगैरे छान झालं. तिथं आम्ही पोहोचलात आणि तुम्ही बघू शकतात रुद्र इथे छानपैकी ऊन लागत होतं म्हणून मामाच्या काकावर बसलेला होता. आणि दर्शन वगैरे घेतलं, फोटोज वगैरे काढले. आणि आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही छानपैकी दर्शन वगैरे ओटी काय असतं ते सर्व आम्ही हे केलं. आणि कसं वाटायले मला नक्की सांगा. माझा हा ब्लॉग आहे, माझं लॉंग ब्लॉग आहे. मला लॉंग ब्लॉगचं काही माहीत नाही, मिनी ब्लॉगची तरी सवय झालेली आहे त्यामुळे. आणि इथे मी सानिकाला चिडवत होती, मी गॉगल घातला होता त्यामुळे. आणि तिथून मग आम्ही तिथलं आमचं दर्शन वगैरे झालं आणि तिथून आम्ही डायरेक्ट पुन्हा हॉटेलमध्ये थांबलो, कारण की खूप जास्त भूक लागली होती. कारण की आम्ही सकाळी नाश्ता केलेला होता त्यासाठी. मग आम्ही जेवण्यासाठी थांबला, जेवण वगैरे केलं आणि तिथून आम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालो. पंढरपूरला आम्ही लेट गेलात, त्यामुळे पंढरपूरचं मी काही क्लिप वगैरे घेऊ शकले नाही. आणि तुळजापूरचं पण क्लिप वगैरे घेतल्या नाहीत. मी खूप जास्त थकलेली होते त्यामुळे, आणि त्याच्यामुळे मी काहीच घेतलं नाही पुढचं.